आता बातम्या विस्तारानं। एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज उपोषणाला बसणार आहेत, पण मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर उपोषण करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली। आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याची सूचना पोलिसांनी केल्याचं दमानिया यांनी म्हटलंय। उपोषणाच्या आधी खडसेंच्या समर्थकांनी चुकीच्या तक्रारी दाखल करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू केलाय। शिवाय खडसेंच्या राजीनाम्यानं भागणार नाही, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, मुलगी रोहिणी आणि सून रक्षा खडसेंनीही राजीनामा द्यावा अशी दमानिया यांची मागणी आहे। तत्पूर्वी त्यांनी राळेगण सिद्धीत जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली। त्यावेळी त्यांनी खडसेंवरील आरोपांप्रकरणी अण्णांशी चर्चा केली। पहले मैंने तय किया था कि वर्षा बंगलों के सामने पीसफुली बैठूंगी अकेली, तो उन्होंने मना किया। मुझे कल नोटिस सर्व की गई। मैंने उनको कहा कि आप मुझे कोई भी ऑल्टरनेटिव वेन्यू दीजिए एक्सेप्ट आज़ाद मैदान, बिकॉज बहुत डिप्रेसिंग सी जगह है वो, वहाँ होते कुछ देखा नहीं है मैंने कभी। पर उन्होंने कल रात 1:30 बजे तक मुझे कोई वेन्यू नहीं दिया। उन्होंने कहा आपको आज़ाद मैदान में भी बैठना पड़ेगा, जबकि उन्हें पता है आज आज़ाद मैदान हैज बीन बुक्ड बाय खड़से सपोर्टर्स। पूरी तरह से उनके सपोर्टर्स, अगर जो आपको पता है पेड सपोर्टर्स होते हैं, वो वहां आकर अगर अनशन करेंगे और अगर उनकी लेवल तक गिरेंगे तो वहां क्या होगा मुझे नहीं पता, बट आई एम डिटर्मिन्ड एंड आई विल सिट देयर। आझाद खडसेंच्या कुटुंबियांची राजीनाम्याची मागणी अंजली दमानिया यांनी केलेली, मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षासमोर उपोषणाला बसण्याची तयारी केली होती। मात्र पोलिसांनी अंजली दमानिया यांना तशी परवानगी नाकारली। आझाद मैदानावर उपोषण करावं अशी सूचना पोलिसांनी त्यांना केलेली आहे। वर्षाबाहेर उपोषणाची परवानगी पोलिसांनी त्यांना नाकारलेली आहे। मात्र नुसता खडसेंचाच राजीनामा नाही तर त्यांची सून रक्षा खडसे, त्यांची मुलगी आणि सर्वांनीच राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी केलेली आहे। तत्पूर्वी राळेगण सिद्धीत जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचीही अंजली दमानिया यांनी भेट घेतली आणि खडसेंच्या आरोपांसंदर्भात अण्णांशी चर्चा केलेली आहे। त्यामुळे आता आझाद मैदानावर अंजली दमानिया यांचं उपोषण होणार आहे। वर्षा निवासस्थानासमोर अंजली दमानिया यांनी उपोषणाला बसण्याची तयारी केली होती, मात्र पोलिसांनी तशी परवानगी त्यांना नाकारलेली आणि आझाद मैदानात उपोषण करावं अशी सूचना पोलिसांनी त्यांना केलेली आहे। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत आहेत। देवेंद्र, अंजली दमानिया यांचं उपोषण म्हणजे वर्षा निवासस्थानी तरी आता उपोषण होणार नाही, तशी परवानगी नाकारली आहे, अधिक काय सांगशील? नक्कीच गिरीश, गेल्या काही दिवसापासून महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरती होणारे आरोप प्रत्यारोप गाजतात आणि या सगळ्याचा पुढचा भाग म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत अंजली दमानिया, त्या मुख्यमंत्र्यांचं जे निवासस्थान आहे वर्षा त्याच्या बाहेर जे आहे ते उपोषण करणार होत्या, मात्र त्याला परवानगी जी आहे ती नाकारण्यात आलेली आहे। त्यामुळे जी माहिती मिळते त्यानुसार आता हे उपोषण जे आहे ते अंजली दमानिया आझाद मैदान इथे करतात आहे। मात्र तुर्तास जी माहिती मिळते त्यानुसार हे जे उपोषण होणार होतं त्यासाठी परवानगी जी आहे ती नाकारण्यात आलेली आहे। विविध ज्या मागण्या आहेत त्या घेऊन अंजली दमानिया ज्या आहेत त्या वर्षाच्या बाहेर उपोषणासाठी बसणार होत्या, मात्र सध्या तरी हे उपोषण जे आहे ते त्या ठिकाणी न होता आझाद मैदान इथे होईल अशी माहिती मिळते। गिरीश, देवेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद।